नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, स्टेशनवर वजनाच्या तिकिटावर माझे भविष्य आले. कशापासून तरी सावध राहा आणि कशापासून सावध राहायचे ते कळण्यासाठी वाट पहा. स्टेशनवर वजनाच्या तिकिटावर माझे भविष्य आले. कशापासून तरी सावध राहा आणि कशापासून सावध राहायचे ते कळण्यासाठी वाट पहा. दुसरी रचना आहे, कोणत्याही घटनेला 3 बाजू असतात. तुझी बाजू, माझी बाजू आणि खरी बाजू. कोणत्याही घटनेला 3 बाजू असतात. तुझी बाजू, माझी बाजू आणि खरी बाजू. तिसरी आहे, असमान व्यक्तींना समानतेने वागवणे यासारखी दुसरी असमानता नाही. सर्वांना तेवढेच खायला लावणे किंवा तेवढेच गणित शिकवणे किंवा तेवढाच व्यायाम करायला लावणे किंवा तेवढेच शास्त्रीय संगीत शिकवणे यासारखी दुसरी असमानता कोणतीच नाही. असमान व्यक्तींना समानतेने वागवणे यासारखी दुसरी असमानता नाही. सर्वांना तेवढेच खायला लावणे, सर्वांना तेवढेच गणित शिकवणे, सर्वांना तेवढाच व्यायाम करायला लावणे, सर्वांना तेवढेच शास्त्रीय संगीत शिकवणे यासारखी दुसरी असमानता कोणतीच नाही. पुढची रचना आहे, शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 128वा भाग. शरीर मग राहते का जाते, चिंता मग नसते. मान सम्मान मिळतो ना मिळतो हेही मग नसते. शरीर मग राहते का जाते, चिंता मग नसते. मान सम्मान मिळतो का ना मिळतो हेही मग नसते. गाईला पुष्पहार घाला, तिला त्याचे काही नसते. प्रारब्धाने काही झाले तर योग्याला काही नसते. गाईला पुष्पहार घाला, तिला त्याचे काही नसते. प्रारब्धाने काही झाले तर योग्याला काही नसते. त्याचे मन बुद्धी कर्म आत्म्यावर केंद्रित असते. अलिप्तपणा अनसाक्षीपणा यावरच केंद्रित असते. त्याचे मन बुद्धी कर्म आत्म्यावर केंद्रित असते. अलिप्तपणा अनसाक्षीपणा यावरच केंद्रित असते. शरीर कशासाठी हवे याचे त्याला काही नसते. आहे ते उत्तम आहे एवढेच त्याला असते. शरीर कशासाठी हवे याचे त्याला काही नसते. आहे ते उत्तम आहे एवढेच त्याला असते. शरीर त्याचे त्यालाही आवडत नावडत नसते. शरीर करते भोग त्याला काही वाटत नसते. शरीर त्याचे त्यालाही आवडत नावडत नसते. शरीर करते भोग त्याला काही वाटत नसते. त्याचा जीव हे शरीर आहे त्याला वाटत नसते. आत्म्याला परमात्म्यामध्ये लीन व्हायचे असते. त्याचा जीव हे शरीर आहे त्याला वाटत नसते.
आत्म्याला परमात्म्यामध्ये लीन व्हायचे असते. जिवंतपणीही त्याला स्वर्ग सुखच असते. बाहेरून अन आतूनही सुखच सुख असते. जिवंतपणीही त्याला स्वर्ग सुखच असते. बाहेरून अन आतूनही सुखच सुख असते. जिथे जायचे तेथे तो पोचलेला असतो. आता त्याला कुठेही जाण्यात रस नसतो. जिथे जायचे तेथे तो पोचलेला असतो. आता त्यास कुठेही जाण्यात रस नसतो.